नमस्ते, आप पाहत आहात सातारा 24 तास न्यूज. जिल्हा परिषद सातारा पंचायत समिती फलटण सार्वत्रिक निवडणूक 2026. तावडी गावाचे मतदार व भाजप युवा मोर्चाचे फलटण तालुका सरचिटणीस श्री प्रतीक निंबाळकर आणि श्री गणेश सूर्यकांत निंबाळकर यांची निवडणुकीविषयी प्रतिक्रिया. आपली ओळख करून द्या जरा थोडीशी, परिचय आपला. मी प्रतीक सुरेश निंबाळकर, तावडीमध्ये राहतो. मी गणेश सूर्यकांत निंबाळकर, तावडीमध्ये. बरं, आता सातारा जिल्हा परिषद आणि पंचायत समिती फलटण सार्वत्रिक निवडणूक 2026 चालू आहे. आपलं हे तावडेगाव कोळकी गटामध्ये आणि जाधववाडी फलटण गणामध्ये येते. तर एकूण साधारण आपला सूर मतदार म्हणून काय आहे? आता सध्या तसं विचार करायला गेलं तर भाजपकडे जास्त कल आहे. लोकांची मानसिकता विकासाकडे झालेली आहे, त्यामुळे विकास म्हटलं तर भाजपच्या दिशेने माणसं तर झुकलेले आहेत. आपण जसं बघितलं, नगरपालिका म्हणा, आमदारकी म्हणा किंवा खासदारकीला बी आपल्या तालुक्यातून लीड आलं होतं. त्याच्यामुळे ती दादांच्या काम करण्याची विचारावर पद्धत संशोधनांचा आता नगरपालिका निवडून झाल्यापासून फलटणमध्ये चाललेला रस्ता असेल, काय असतील ती कामाच्या बऱ्यापैकी चालले विकास कामाला ह्याने तर असं वाटतंय की बऱ्यापैकी BJPची सत्ता यायला काय अडचण नाही. आपल्या तुमच्या भाजपच्या उमेदवार जे आहेत त्यांच्याकडून काय अपेक्षा आहे कोळकी गटासाठी आणि तुमच्या जाधववाडी गणाच्या उमेदवाराकडून? त्यांच्याकडून फक्त रस्त्याचीच अपेक्षा आहे. ते आमचे आमच्यासंग बोलणं झाले वगैरे, रस्त्याचे वगैरे अपेक्षा आहे. जिल्हा परिषद फंडातून रस्ता वगैरे टाकतो असं सगळं बोलणं झालं सगळं. म्हणजे बऱ्यापैकी निधी टाकला आहे त्यांनी, गावात आमदारांच्या मार्फत निधी आलाच आहे आपल्याकडं. तरी पण जिल्हा परिषदेच्या मार्फत आपले शाळेची दुरुस्ती, अंतर्गत रस्ते, कुठं लाईट नाही, खांब नाहीत, वायर नाहीत, कुणाला पाण्याची सुविधा नाही, अशांना पाणी पुरवण्याचे आपले जिल्हा परिषदेवर सगळं हे काम चालतं आपलं ग्रामपंचायतीचं. तर त्यांच्या मार्फत आपल्याला हे कामं आपण म्हणजे आणणारच, करायची हे आमचं मानसच आहे. आणि ते आपले जे जयकुमार शिंदे म्हणा अनुभवी, अजून आपले युवराज सस्ते, हे बी एकदम धडाडीचे नेतृत्व असल्यामुळे त्यांनी आपले हे कामं करणार हे आम्हाला गॅरंटी आहे. आणि लोक त्यांच्यावर 101% विश्वास ठेवणार आणि त्यांना निवडून देतील अशी आमची अपेक्षा आहेच. एकंदरीत या तुमच्या गावामध्ये एकूण मतदारांचा किती कल आहे भाजपकडे? आता आमच्या गावामध्ये तसं म्हणायला गेलं तर 1011 मतदान आहे. त्यातून 900 950 मतदान होतं. त्यापैकी बऱ्यापैकी 60-65% लोकसंख्या तर आपल्या विचारच बदललेत माणसांचे की हे आतापर्यंत 30 वर्षापर्यंत झालेला विकासात आणि आत्ताचा झालेला 5-10 वर्षातला विकासातला फरक बघून मानसिकता माणसांची जरा विचार करण्याची दृष्टिकोनातून बदललेली आहे. त्यामुळे 60-65% तावडी गावातून तरी जास्तीत जास्त 80% पर्यंत देण्याचा प्रयत्न करणारच आहे. पण 60% तर ॲटोमॅटिक येणार आहे. म्हणजे काय आहे आपल्या उमेदवारांचं चिन्ह काय आहे किंवा उमेदवार कोण आहे त्याबद्दल काय माहिती देऊ शकता? कोळकी गणातून जेडपीसाठी जयकुमार शिंदे आणि पंचायत समितीसाठी जाधववाडी गणातून युवराज सस्ते, हे दोन्ही कमळ चिन्हावरून उभा आहेत आपले उमेदवार. BJPचं कमळ चिन्हावरून उभे. बरं, एकूण म्हणजे आपला भाजपला मतं द्या असं तुमचं एकंदरीत म्हणणं आहे आणि भाजप हा पक्ष तुम्हाला विकासासाठी योग्य वाटतो. धन्यवाद. आपण होता सातारा 24 तास न्यूज सोबत. मी रणधीर भोसले, कार्यकारी संपादक. आभारी आहे, आपले आभारी आहे.